नमस्कार. कधी तुम्ही विचार केला आहे का, तो माझ्यावर खरंच प्रेम करतो की फक्त माझ्यासोबत वेळ घालवत आहे? अनेक पुरुष त्यांच्या भावना शब्दांत फारशा व्यक्त करत नाहीत, पण मानसशास्त्र सांगते की जेव्हा एखादा पुरुष भावनिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीशी जोडला जातो, तेव्हा त्याच्या वागण्यात काही ठळक बदल दिसू लागतात. आज आपण असेच 4 महत्त्वाचे संकेत जाणून घेणार आहोत. पहिला संकेत, तो तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. तो फक्त तुमचे शब्द ऐकत नाही, तर त्यामागच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सहज सांगितलेली एखादी छोटी गोष्टही त्याच्या लक्षात राहते. काही दिवसांनी तो त्याच गोष्टीचा उल्लेख करतो किंवा त्यानुसार तुमच्यासाठी काही करतो. यातून दिसून येतं की तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहात. दुसरा संकेत, तो कितीही व्यस्त असला तरी तुमच्यासाठी वेळ काढतो. प्रेमात वेळ मिळत नाही, वेळ काढला जातो. काम, मित्र किंवा इतर जबाबदाऱ्या असल्या तरी तो दिवसातून एकदा तरी तुमची विचारपूस करतो. कारण त्याच्यासाठी तुमच्याशी संपर्कात राहणं ही सवय नसते, तर एक भावनिक गरज बनलेली असते. तिसरा संकेत, तो तुमच्या भावनांचा आदर करतो. जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे दुखावले असाल तर तो तुमच्या भावनांना कमी लेखत नाही. तो तुमचं म्हणणं शांतपणे ऐकतो, समजून घेतो आणि शक्य असेल तिथे स्वतःमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न करतो. खऱ्या प्रेमात जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं अधिक महत्त्वाचं असतं. चौथा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, त्याच्या वागण्यात सातत्य असतं. तो फक्त सुरुवातीला प्रेम दाखवत नाही, त्याची काळजी, आदर आणि तुमच्यासाठी असलेला वेळ दिवसेंदिवस कायम राहतो. कारण आकर्षण काही दिवस टिकू शकतं, पण खरं प्रेम सातत्यपूर्ण कृतीतून दिसून येतं. म्हणूनच एखाद्या मोठ्या भेटवस्तूपेक्षा त्याच्या रोजच्या छोट्या छोट्या कृतीकडे लक्ष द्या. मैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्तीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे हे संकेत दिसले नाहीत म्हणून प्रेम नाही, किंवा दिसले म्हणून प्रेम निश्चितच आहे, असा निष्कर्ष काढू नका. मात्र जर एखादी व्यक्ती तुमचं ऐकते, तुमच्यासाठी वेळ काढते, तुमच्या भावनांचा आदर करते आणि हे सातत्याने करत राहते, तर ती तुमच्या नात्याला मनापासून महत्त्व देत असण्याची शक्यता नक्कीच असते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.